एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट आईस केक। हा केक कसा बनवायचा याची पूर्ण प्रोसेस आज आपण बघूया। हे बघा, इथे मी एका पातेल्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे आणि हे पातेले आपण 10 मिनिट हाय फ्लेमवर प्रीहीट करून घेऊया। आणि हे प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण केकचे बॅटर तयार करूया। इथे मी 1.5 कप रेडीमेड चॉकलेट प्रीमिक्स घेतले आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया। इथे मी डार्क चॉकलेट प्रीमिक्स वापरले आहे। आता यामध्ये आपण तेल ओतून घेतले आहे। यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे पाणी मिक्स करून याचे स्मूथ असे बॅटर बनवून घेऊया। जर केकचे बॅटर हे पातळ झाले तर केक हा चिकट बनतो आणि जर घट्टसर बनले तर केकला बेक केल्यानंतर क्रॅक पडतात। त्यामुळे आपल्याला अगदी योग्य प्रमाणात यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे आणि त्याचे परफेक्ट असे बॅटर बनवून घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी थोडे थोडे पाणी टाकत हे बॅटर तयार करत आहे। अशा प्रकारे रेडीमेड प्रीमिक्स वापरून तुम्ही घरच्या घरी अगदी सहज केक बनवू शकता। यासाठी कुठलाही केकचा कोर्स करण्याची इथे तुम्हाला गरज पडणार नाही। अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा केक तयार करू शकतो। हे बघा, यामध्ये मी थोडे थोडे पाणी मिक्स करत आहे। आता हे बॅटर थोडेसे मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी आणखी यामध्ये पाणी ओतून घेतले आहे। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, यामध्ये मी आणखी थोडेसे पाणी ओतून घेतले आहे आणि हे बॅटर थोडेसे आणखी सैल करून घेणार आहे। आता हे छान असे मिक्स केल्यानंतर हे बघा, इथे आपले हे बॅटर परफेक्ट असे तयार झाले आहे। हे बघा, या पद्धतीचे बॅटर तुम्हाला बनवून घ्यायचे आहे। इथे मी एक केक टिन घेतला आहे आणि त्याच्या सर्व बाजूला मी आता या पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतले आहे। आणि तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण बटर पेपर ठेवूया आणि तयार केलेले केकचे बॅटर यामध्ये ओतून घेऊया। आता आपण यामधले एअर बबल्स या पद्धतीने टॅप करून काढून घेऊया आणि हे केकचे बॅटर या प्री हीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवूया। हे केकचे बॅटर सुरुवातीला 10 मिनिट हाय फ्लेमवर आणि त्यानंतर 20 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला बेक करून घ्यायचे आहे। केक बेक होत आहे तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी आयसिंग क्रीम तयार करून घेऊया। यासाठी मी इथे बर्फाचे काही क्यूब घेतले आहे आणि यावर आपण आता एक बाउल ठेवूया आणि त्यामध्ये आपण थंडगार असे 1.5 कप व्हिप क्रीम ओतून घेऊया। आयसिंग क्रीम बनवण्यासाठी आपल्याला एकदम थंड असे व्हिप क्रीम वापरायचे आहे। हे थंडच असले पाहिजे। हे बघा, इथे मी 1.5 कप व्हिप क्रीम या बाउलमध्ये ओतून घेतले आहे। आता विस्करच्या साहाय्याने मी हे छान असे फेटून घेणार आहे। हे फेटून घेण्यासाठी तुम्ही इथे इलेक्ट्रिक बीटरचाही वापर करू शकता। आता या पद्धतीने हाताची फास्ट अशी मूवमेंट करत आपल्याला हे व्हिप क्रीम फेटून घ्यायचे आहे। यापासून आयसिंग क्रीम बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 20 ते 25 मिनिट हे लागतात। हे बघा, इथे आपले हे क्रीम तयार झाले आहे। आता आपण आपला केक बेक झाला की नाही हे चेक करूया। हे बघा, इथे आपला हा केक छान असा बेक झालेला दिसत आहे। तरीही आपण हा चाकूच्या साहाय्याने चेक करून बघूया। हे बघा, चाकूला केकचा बॅटर अजिबात चिकटलेला नाही, याचाच अर्थ आपला हा केक छान असा बेक झालेला आहे। आता 10 मिनिट आपण तो थंड होण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटानंतर आपण याच्या कडा या पद्धतीने सैल करून घेऊया। सैल करून घेतल्यानंतर यावर आपण एक प्लेट ठेवूया आणि या पद्धतीने हे केकचे टिन यावर उलटे करून घेऊया आणि अगदी अलगद या
प्लेटवर आपण हा केक काढून घेऊया। केक छान असा बेक झालेला आहे। आता त्यावरचा बटर पेपर आपण अलगद काढून घेऊया। आता हा केक आपण सरळ साईडने या प्लेटवर ठेवूया। या केकचे आपल्याला 3 लेयर बनवायचे आहे। यासाठी मी या केकला चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने कट करून घेणार आहे। अगदी हलकासा कट आपल्याला चाकूने या केकला करून घ्यायचा आहे आणि यानंतर मशीनच्या दोऱ्याने आपल्याला हा केक कट करायचा आहे। हे बघा, मशीनचा दोरा चाकूने कट केलेल्या साईडमध्ये आपल्याला या पद्धतीने गुंतवून हा केक कट करून घ्यायचा आहे। अगदी सहज असा या केकचे आपल्याला लेयर कट करता येतात। हे बघा, इथे आपली ही पहिली लेयर कट करून झाली आहे। आता याच पद्धतीने दुसरीही लेयर आपण कट करून घेणार आहोत। इथे आपली ही दुसरीही लेयर कट करून झालेली आहे। आपले केकचे बॅटर हे अगदी परफेक्ट बनल्यामुळे हा केक अजिबात चिकट बनलेला नाही। आता इथे आपण साखरेचे सिरप तयार करून घेणार आहोत आणि या आयसिंग क्रीमला छान असा फ्लेवर यावा यासाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स वापरला आहे। आता यानंतर या केकवर आपण हे शुगर सिरप ओतून घेऊया। यामुळे केक सॉफ्ट बनतो। आता यावर आपण भरपूर अशी आयसिंग क्रीम टाकून घेऊया आणि प्रत्येक लेयर ही तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला ही क्रीम या लेयरवर पसरवून घ्यायची आहे। या क्रीमचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यावर आपण दुसरी लेयर ठेवून घेऊया आणि त्यावरही पुन्हा शुगर सिरप टाकून घेऊया। आणि त्यानंतर पुन्हा आयसिंग क्रीम। हेही छान आपल्याला या केकला लावून घ्यायची आहे की नाही? अगदी सोपं। आता आपण तिसरी लेयर यावर ठेवूया आणि पुन्हा तीच प्रोसेस पुन्हा रिपीट करायची आहे। शुगर सिरप आणि त्यानंतर आयसिंग क्रीम। जर तुमच्याकडे रेडीमेड प्रीमिक्स आणि व्हिप क्रीम असेल तर तुम्ही हा केक अगदी सहज घरातील साहित्याचा वापर करून बनवू शकता। यासाठी केकसाठी लागणारे जे काही टूल्स असतात त्याचीही तुम्हाला इथे अजिबात गरज नाही। चाकूच्या साहाय्यानेही तुम्ही ही क्रीम या केकला या पद्धतीने लावून घेऊ शकता। हे बघा, यासारख्या पुठ्ठ्याच्या साहाय्यानेही तुम्ही ही क्रीम या केकला लावून घेऊ शकता आणि छान अशी या केकला फिनिशिंग देऊ शकता। हे बघा, आहे की नाही सोपं? यानंतर आपण शिल्लक राहिलेली क्रीम ही या पाइपिंग बॅगमध्ये भरून घेऊया। तुमच्याकडे जर या प्रकारची पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीचाही वापर करू शकता। हे बघा, इथे मी केक डेकोरेट करण्यासाठी या केकच्याच ब्रेड क्रम्स वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही इथे डेअरी मिल्क सारखे चॉकलेट यावर किसून घालू शकता किंवा ओरिओचे बिस्किटचा चुरा यावर टाकून घेऊ शकता। इथे मी याच केकचा ब्रेड क्रम्स वापरलेला आहे। आता यावर आपण पाइपिंग बॅगमध्ये जी क्रीम ओतून घेतली होती त्याने डेकोरेशन करून घेऊया। हे बघा, या पद्धतीचे डेकोरेशन आता आपण करून घेणार आहोत। आता आपला केक हळूहळू सुंदर असा दिसायला लागला आहे।
आता यावर आपण डेकोरेशनसाठी हे छोटेसे बॉल स्प्रिंकल करून घेऊया. आणि यानंतर सर्व ठिकाणी आपण या पद्धतीने चेरी लावून घेऊया. आता यानंतर यावर आपण गोल्डन कलरचे मणी टाकूया, जे आपण खाऊ शकतो. हे डेकोरेशनसाठी वापरले जाते. तेही आपण यावर टाकून घेऊया. हे बघा, इथे आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक छान असा तयार झालेला आहे आणि बर्थडे बॉयने हा तो कट केलेला आहे. माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी मी हा केक बनवला होता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.